येवळूची पानं आहेत याचा दांड्या अशा काढून टाकायचे, जाड असतं हे सगळे असे काढून टाकायचे, हे जाड असतं बारीक बारीक चिरून घ्यायचं। आपण धुवून घेतलेली आहेत ना ती पानं? धुवून घेतली आणि गळून घेतली, म्हणजे त्याचं पाणी काढून घेतलं, पाणी नसायला पाहिजे चिरताना। अळूची पानं बघा केवढी घेतली आहेत, एवढी पानं चिरायची ग? खूप नाही होणार त्याची? शिजून ती खूप कमी होते, खूप अशी फतफद्यासारखी होते, अळवाचं फतफद कसं। त्यासाठी साहित्य बघा काय काय घेणार आहोत आपण। ह्या फणसाच्या बिया आहेत, कांदा आहे, मिरची घेतलीये, हिरवे वाटाणे घेतले, अजून खोबरं लागणार त्याला आणि लसूण पण लागणार। आपण बघूया वन बाय वन। काय करतेस मम्मी? लसूण आता लागणार ना त्याच्यात घालायला तेऱ्यामध्ये? बघायची पानं ही अशी आपली अख्खी पानं असतात ना ती अशी राहतात इथं, त्यामुळे हे अशी वेचून वेचून घ्यायची वरती राहिलेली आणि ते डबल टिबल अशी चिरायची। ती अशी चिरली तर मग ती भाजी शिजते, तरी मेल्ट व्हायला पाहिजे एकदम, तरच ती चव लागते। ती भाजी आपली चिरून झालेली आहे। हे चिरलेलं तेरा आहे, त्यानंतर ह्या आहेत घोट्या फणसाच्या बिया। ह्या फणसाच्या बिया आहे, हे हिरवे वाटाणे आपण घातले, त्यानंतर हा चिरलेला कांदा, त्यानंतर चिरलेली मिरची आणि हे खोबरं। हे आता मी मिरची आणि कांदा ह्याच्यात घालते। ओलं खोबरं नाही घालायचं आता? ओलं खोबरं आता नाही घालायचं, शिजल्यानंतर घालायचं। हे असं मी घातलं, असं दाबून घ्यायचं। फोडणी नाही द्यायची? नंतर द्यायची फोडणी, आधी शिजवून घ्यायचं। हे आता 2 चमचे मी मीठ घालते, हे 2 ग्लास मी त्याच्यावर पाणी घालते। हात असे का झाले का तुझे? हाताला लाल होतात, हे मेहंदी लावतो ना तसे होतात बोट चिरल्यानंतर। आता मी हे गॅसवर ठेवते। त्याच्यावर आपण ताटली ठेवूया। किती वेळ ठेवायचं हे? हे ठेवायचे 15-20 मिनिटं। आता हे आपल्याला नंतर पाहिजे ते। हे आहे सोलं, कोकम। कोकम, कोकणात त्याला सोलं म्हणतात। आणि ही लसूण आहे, किती पाकळ्या? 3, 3, 6, 3, 9, 10 पाकळ्या घ्यायच्या। 10-12 पाकळ्या आहेत, त्या झेजरून घ्यायच्या, कुटायच्या आणि घ्यायच्या। त्यानंतर दुसरा टोप घ्यायचा, टोप मध्ये फोडणी घालायची। ते बघूया आपण। हे आता थोडा वेळ झाल्यावरती असं करायचं, वरचं खाली, खालचं वर करायचं। खोलून अर्धा तास झाला ना? अर्धा तास झाला। आता मी खोलून बघते वटाणे आणि हे आपलं शिजलं का बघूया। घोट्या वटाणा आपला हाताने तुटतोय, म्हणजे ते शिजलंय। ही आपली घोटी, ही पण अशी तुटते। मग आपण त्याच्यात आता खोबरं घालूया। खोबरं घालूया, 2 मिनिटं अशी झाकण मारून ठेवूया, किंवा तसंच घातलं तरी चालतं। खोबरं घातलेलं आहे त्याच्यामध्ये, खोबरं घालायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं। मस्त शिजलंय का? बघा कसं छान शिजलंय ना? असं शिजलं पाहिजे तर त्याची टेस्ट मस्त येते। कुकरला पण लावतात का ग हे? कुकरला आता मुंबईला लावतात, गावाकडे तसं कुकरला लावायची काही गरज नाही, चूल असते ना, त्यामुळे चुलीवरती आग केली तर हे बघ पूर्ण उकडले मस्त। आता हे आपण उतरूया। हे उतरलं मी आता इथे। आता हा एक टोप ठेवते मी त्यावरती।
आता इथे फोडणीची तयारी सुरू करायची. फोडणीसाठी आता तेल टाकायचं. ही लसूण होती, 10 पाकळ्या आपण झेजरून घेतल्या आणि हे झेजरून म्हणजे ठेचून घेतल्या. 5-6 कोकम. आता हे तेल आपलं तापलं, लसूण टाकायचे. लसूण पूर्ण लाल झाली, गॅस बारीक कर. असं फोडणीचा आवाज यायला पाहिजे आणि लसूण जळायला पाहिजे. आणि हे आता हे सोलं टाकलं. स्मेल छान आहे, वास बघा छान आहे. आता हे असं आपलं मिश्रण घ्यायचं. स्मेल छान येतो. हे सगळं आता घालायचं त्याच्यामध्ये. त्यात सगळी चव उकळणार, मध्ये मध्ये ढवळत राहायचं. फोडणीमुळेच ती टेस्ट येते. आधी आपण तसं उकडून घेतलं फक्त, नंतर त्याची फोडणी मारायची. ते सगळं काढून घेतलेलं आहे. बघ किती मस्त दिसतं. आता आपण ढवळून घ्यायचं पूर्ण. सगळीकडे ते लसणीचे आणि सोलाचं हे लागायला पाहिजे, सगळ्याला वास फ्लेवर आला पाहिजे. दम बुला दे गम. पाणी नाही घालायचं त्याच्यात. पाणी नाही घालायचे. भाकरी मध्ये सुकच खायचं. हे भाकरी सोबत खातात. भात बरोबर पण खाऊ शकतो ना. भात बरोबर ते काय पातळ करणारी लोक, पण आम्ही शक्यतो भाकरी बरोबरच करतो सुकं. किती वेळ ठेवायचं? गॅस बारीक केला, 5-10 मिनिटं ठेवायचं आणि गॅस बंद करायचं. आपण खोबरं नंतर टाकलं ना, ते खोबऱ्याला वाफ लागायसाठी एक पान ठेवलंय तुम्हाला दाखवायसाठी. हे बघा झालं. आता बंद करायचं. गॅस बंद करते. गॅस झाकण मारून ठेवून द्यायचं तसं. गॅस बंद केला. मी तांदळाच्या आणि नाचणीच्या भाकऱ्या बनवते. ही आपली तेऱ्याची भाजी केलेली आपण, आणि ही तांदळाची भाकरी आहे, ही नाचण्याची भाकरी आहे. आपल्याला कोणती आवडत असेल ती त्याच्या भाजी बरोबर खायची. रात्री तो शक्यतो आपण भाकरी आणि भाजीच खायची असते, भात खायचा नसतो. पोट हलकं राहतं.